मी इथं कमवून त्यांना गावाला पाठवायचो आणि ह्यो दादागिरी आत्ता माझ्यावर करतोय की मी हे सगळं केलं म्हणून, असा मला धमक्या देतोय आणि असं हे करतो. मी तानाजी ज्ञानू इंगळे, माझं गाव मुक्कामपोस्ट शिरसवडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझा भाऊ बरेच दिवसापासून त्रास देतोय. माझा भाव आणि पुतण्या आई बहिणीवरनं शिव्या देतात आणि पाणी पाजून देत नाही, ती मला त्रास देतात. अंगावरती येतात आणि शिव्या घालतात आणि मला त्रास देतात. आता परवा दिवशी माझ्या अंगावरती आले आणि तरी भाऊ नाही म्हणून सांगतोय आणि मला एकदम माझ्या डोक्यामध्ये हे झालं, मला काही सुचलं नाही आणि वरून मला ॲडमिट केलं. मला वरून म्हणतोय की मी ॲडमिट केलं नसतं तर मेला असतास, असं झालं. हा मला प्रत्येक वेळेला त्रास देतो. प्रत्येक वेळेला माझी जमीन असून माझ्या विहिरीत अर्धी माझी पाळी असताना मला हा माझा भावाचा पोरगा म्हणतो मी तुझं मोटर ठेवणार नाही, मी तुझी पेटी ठेवणार नाही, काही ठेवणार नाही. हा धमक्या देतो. कशाबद्दल देतो मला हा सांगा. पोलीस राहुल उल्हास इंगळे आणि उल्हास ज्ञानू इंगळे हे दोघे मला असे त्रास देतात. माझा भाऊ उल्हास ज्ञानू इंगळे आणि राहुल इंगळे माझा पुतण्या, हे असे दोघं जणी मला त्रास देतात, असं आहे. आणि मला जमीन पाणी पाजून देत नाही. मी 2 एकर करतो, तो 8-10 एकर करतो, त्याच्याशी मला मतलब नाही. तो चुलत भावाची पण जमीन करतो, त्याच्याशी बी मला मतलब नाही. पण मला तो पाणी का पाजून देत नाही, असं आहे. मला तिकडं त्याचं घेणं देणं नाही. तो काही पाणी पाजून देत नाही. तो दादागिरी बापल्याक मला करतात, माझ्या अंगावर येतात, शिवीगाळी करतात. शिवाय पोलीस स्टेशनला आले की पोलीस स्टेशनवाले म्हणतात तुम्ही NCR द्या, आम्ही त्याला बोलवून घेतो. ते समज देतात, तो परत जातो. तो काय म्हणतो, त्याच्यामुळे त्याचं बाया फुगलेल्या असतात. तो म्हणतो जा, माझं काय करायचं ते करत जा, पोलीस स्टेशनला जा, कुठेही जा, काय माझं कोण काय वाकडं करू शकत नाही, अशा हिसाबात तो भाषेत बोलतो, असं आहे. त्या दिवशी काय प्रकार झाला होता? त्या दिवशी त्यांनी मला माझ्या अंगावर 2 वेळा आला. मी शेतातनं बाहेर कसा तरी रोडवर आलो, मला सुचना. मी एक आमच्या शेकवादादाचे देवळ आहे, तिथे मी टाकी बांधलेली आहे, तिथे मी आलो, तोंडावर पाणी मारलं आणि घरी जायला निघालो. तो मला चक्कर आल्यानंतर मी माघारी फिरलून त्या कट्ट्यावरती पिशवी ठेवून तिथंच आडवा झालो. काय गावातल्या एका मुलाने मला बघितलं, तेवढ्यात माझ्या बायकोचा फोन आला, तर त्या मुलाने उचलला. तर त्यांनी सांगितलं की त्यांना चक्कर आली, ते इथं झोपलेत. तर माझ्या बायकोने फोन कट करून दुसऱ्या मुलाला गावात लावला की असे ना असे शेकवा दादापाशी आहेत, ते त्यांना घेऊन ये घरी अशी. मग ते मुलगा पटदिसना गाडी घेऊन आला आणि त्यांनी मला घरी आणून ठेवलं. तिथून घरी आणलं की घरातून मला उचललेलं काही माहीत नाही. हॉस्पिटलमध्ये मला नेल्यानंतर माझ्यावर तिथं प्रोसिजर केली चालू. मला सकाळ सुद्धा आली आणि त्यांनी मला मग सगळं ते सलाईन वगैरे काय इंजेक्शन, माझं तोंड वाकडं झालेलं होतं, मला बोलता येत नव्हतं आणि माझा श्वास अडकत होता, मला श्वास सोडायला लागत होता सारखा, अशी परिस्थिती झाली होती. मी रोज कमवून खाणारा माणूस आहे आणि मला हा त्रास 3-3दा नको. मला जमीन आहे ना, माझ्या वडिलांनी करून दिलेली आहे, 30 वर्षापासून करून दिलेली आहे. तो आत्ताच नाही, या 2-4 वर्षातली नाही, 30 वर्ष झाली ही जमीन करून. दोघाला 4-4 आणि दिलेला आहे सेम. तरी हा त्रास देतो. का देतो कशाबद्दल? ह्याला जर सगळं पाहिजे असेल तरी यांनी मागून घ्यावं माझी जमीन. सरळ सांगावं की मला तुझा त्रास होतोय, मला तुझ्या नावाची जमीन दे, नाहीतर एक तर सरळ करून घ्यावं. पाईपलाईन कर म्हणलं तर पाईपलाईन करत नाही. हा माझं मी चालू केलं की तो तिकडं सोडतो आणि वर्ण दादागिरी 4 शिव्या देऊन मलाच गप बसवतो. मी याच्या नादाला लागत नाही का? माझी बायका पोरं मुंबईला असतात, माझ्याकडं पैसा पाणी नसतोय. मी परिस्थितीनुसार येतो, मी तेवढ्या खर्चापुरता पैसा घेऊन येतो. माझ्याकडे जास्ती पैसे नसतात, मी पोलीस स्टेशन करू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही. त्यांनी ताकद माझी ओळखली, त्याच्यामुळं हा मला त्रास देतोय. आणि पोलीस स्टेशनला आले की पोलीस स्टेशनवाले हे सांगतात, माझी कुठेही दखल घेतली जात नाही, त्याला काय करायचं ते तुम्ही सांगा. बस हे दोघं बापल्याक मला त्रास देतात, शिव्यागाळी देतात. मला सांगतात की रात्र घरी खाली कर आणि घर खाली करत नाही म्हणून मी सांगितल्यानंतर मला हा त्रास द्यायला जास्तीच लागला, आणखीन असं करायला लागला. मी का करू? मी माझ्या आई वडिलांचं घर आहे, वडिलांना मी कंप्लीट साथ देऊ लागलो. मी गावचं घर बांधू लागलो वडिलांना हर पावलाला पाऊल टाकू लागलो मी. आणि हे आत्ता म्हणतोय की मी बांधले, मी केलंय. पाईपलाईन मी करू लागलो, जमिनीत गाळ भरला. मी मुंबईला राहायचो, मी गावात कोणाच्या ओळखीचा नसायचो. का तर मी गावाला 4 दिवस गेलो तर माझं नुकसान होईल. मी इथं कमवून त्यांना गावाला पाठवायचो आणि ह्यो दादागिरी आत्ता माझ्यावर करतोय की मी हे सगळं केलं म्हणून, असं मला धमक्या देतोय आणि असं हे करतो. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.